नमस्कार. आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लज शहरातून निघाली स्वामीजींची पदयात्रा. जडे सिद्धेश्वर आश्रम इथं श्री बसव किरण स्वामीजींच्या निरंजन पटाधिकार सोहळ्यात झाली सुरुवात. पदयात्रेला भक्तगण तसंच महिला मंडळांचा लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद. चंदगड शिवस्मारकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार लोकार्पण. चंदगड नगरपंचायत प्रशासकीय इमारत आणि रेसिडेन्सी क्लबचंही होणार भूमिपूजन. दिनांक 10 फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचं आयोजन केल्याची आमदार राजेश पाटील यांची माहिती. नगरपंचायत प्रशासनाची आजरेकरांनी काढली खरडपट्टी. नव्या नळ पाणीपुरवठा योजनेसह इतर मुद्द्यांमुळे प्रशासन आलं घाईला. बऱ्याच कालावधीनंतर प्रशासन प्रमुख दिसले बैठकीमध्ये. ठाम विश्वास आणि मेहनतीमुळे मोठं स्वप्न साकारता येतं. पोलीस उपनिरीक्षक सुषमा मोहिते यांचं प्रतिपादन. हलकर्णी भाग हायर सेकंडरी स्कूलमध्ये झाला 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ. भारतीय जनता पार्टी आणि शिवाजीराव पाटील युवा मंचच्या वतीनं नोकरी महोत्सव आणि उद्योजकता महामेळावा. चंदगड गडिंग्लज आजरा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार आणि होतकरू युवक युवतींसाठी नोकरीची संधी. 75 पेक्षा अधिक कंपन्या देणार हजारो नोकऱ्या. त्रिवेणी सांस्कृतिक शैक्षणिक आणि क्रीडा संस्थेच्या गुणगौरव समारंभाचं आयोजन. शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी बहिरेवाडी येथील डॉक्टर JP नाईक सभागृहात होणार कार्यक्रम. गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांची आहे प्रमुख उपस्थिती.